मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 10. ही गोष्ट माणसाच्या पोटात कोणतंही गुपित कसं टिकून राहत नाही याबद्दलची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे राजाला गाढवाचे कान आहेत. तर अर्थातच गोष्टीच्या नावाप्रमाणे एका राजाला गाढवाचे कान असतात. पण तो हे सिक्रेट कुणाला सांगायचं नाही म्हणून तो कायम आपल्या डोक्यावर तो मुकुट असतो तो कायम डोक्यावरच ठेवत असतो. तो कधीही आपल्या डोक्यावरचा मुकुट कुणासमोरच काढत नाही. पण शेवटी अशी एक वेळ येतेच, म्हणजे नेहमी दर काही दिवसांनी, की केस कापायची वेळ येते. तर केस कापायचे म्हटल्यानंतर मुकुट काढावाच लागणार. मग तो केस ज्या माणसाकडून काढायचे आहे त्या बार्बरला किंवा न्हाव्याला तो रात्री बोलवत असे नेहमी, आणि शिवाय तो अंधार करत असे, आणि शिवाय त्या न्हाव्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधत असे. आणि एवढं सगळं असल्यानंतर मग आता तो न्हाव्याला म्हणायचा की तू आता माझे केस काप. मग त्या न्हाव्याला कळायचं नाही राजा इतकी खबरदारी का घेतो त्याच्या डोक्याकडे किंवा त्याच्या केसांकडे न बघण्यासाठी. मग एक दिवस त्या न्हाव्याला राहवत नाही, आणि तो एक दिवस असाच, रात्र असते, अंधार असतो, डोळ्याला पट्टी असते, असं करता करता तो एक दिवस आपल्या डोळ्यावरची पट्टी हळूच थोडीशी उघडून बघतो. आणि अंधारात चाचपडत चाचपडत त्याला लक्षात येतं थोडंसं बघितल्यावर की राजाला गाढवाचे कान आहेत. बापरे, त्याला ते गुपित कळतं राजाचं की राजाला गाढवाचे कान आहेत. कशी बशी तो त्या राजाची कटिंग आवरतो आणि निघतो. पण आता आपल्याला राजाचं गुपित कळलेलं आहे तर त्याच्या पोटात ते राहत नाही. मग पोटात ठेवायचं नाही, कुणाला तरी सांगायचं, पण सांगणार कुणाला? जर मी कुणाला सांगितलं तर ते सगळीकडे होईल आणि राजा मला जबर शिक्षा करेल, मला मृत्यूदंड ठोठावायला पण तो कमी करणार नाही, हे त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो वेडापिसा होतो, त्याचं पोट दुखायला लागतं, प्रचंड पोटशूळ उमटतो, आणि तो असं करता 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 तो एका जंगलात जातो. आणि त्याला आता ऑलमोस्ट वेळ लागायची वेळ येते. मी कुणाला सांगू शकत नाही, आणि सांगायचं तर आहे, पोट तर दुखतंय, आता काही सुधरत नाहीये, काय करावं काय करावं असं म्हणून तो एका झाडाच्या बुंध्यापाशी जातो आणि झाडाच्या बुंध्याला म्हणतो, राजाला गाढवाचे कान आहेत, राजाला गाढवाचे कान आहेत, असं म्हणून तो जेव्हा त्या झाडाला सांगतो तेव्हा त्याला हुश बरं वाटतं, आणि तो आपल्या घरी जातो आणि मग नीटनेटकं जीवन जगायला लागतो. थोड्या दिवसानंतर काय होतं, एक पेटी तयार करणारा माणूस, म्हणजे हार्मोनियम तयार करणारा माणूस तिथे येतो, आणि तो त्याच झाडाच्या लाकडाचं हार्मोनियम तयार करतो, आणि तो हार्मोनियम वाजवून बघतो. त्या हार्मोनियम मध्ये मजा म्हणून तो वाजायला